काय हे हा दे हे तो उचलाय. हा दे परी करते मदत हा दे अरे वा मोठा आणला. हे तो उचला नाही. नाही दे हे हा हळूहळू दे नाही. बाबा मगाशी ना लाकडं होती पप्पांना मदत करते स्वतः पप्पांचं बघून गेलं लाकडं लावायला. बाबा हो आणू दे. द्या वाढून तिला. गुरुची विद्या गुरुला दे. किती काम करशील. मी चड्डी हा बाबा आणताय हं. आणताय. लावा सगळी लाकडं. हो. हा? सर मसाल्याच्या बिझनेस मध्ये सोनाली पण उतरते आणि तिचे गुरु आहेत पप्पा आणि फुल ट्रेन करतात तिला. तर सोनालीने एवढी भाजली मिरच्या आणि मेहनतीचं काम आहे. गुरु कोण पप्पाचे आहेत ना पप्पा गुरु ना. तरी किती किलोचा मसाला बनवत आहे दोघं मिळून 12 किलो. वा 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 आई काय या आई सगळे झाले आता हीच रवली. न्यायला मसाला न्यायला बनवते. मुंबईवरून तेवढ्या मिरच्या. पप्पा उतरवा लागेल. फुलली काय फडफडली काय बी फडफड फडफड हो आवाज येता. कलरच बदलतो. हे काय उडता. ताळव ताळव नाही तर तुमचं ती हलवी तर पळणार का पळातच काय झाला मसालो. गुरु भारी आहेत बाबा. काश्मीरी ना. तर आज आहे सोमवार आणि सोमवारचं पाणी नाही येत नळाचं आणि मी आणि सोनाली आलो विहिरीवर. सोनाली आली मला घेऊन वाचा कंटाळ्या उन्हामध्ये. पाणी नव्हतं कमी होतं पाणी बोललो पाणी असायला पाहिजे कारण सगळी माणसं वाढल्यामुळे आंघोळी उंगळी सगळ्यांची असतात ना त्यामुळे बोललो चल विहिरीवरच जाऊया. येते हळूहळू. बरी झोपली का उठली बर आता पटापट कर आणि मग जाऊया. सगळ्यांना शुभ सकाळ. भात पण पेरले सगळ्यांनी आणि ते दवामुळे उगवतं पण आहे पण पाणी नाही म्हणजे पाणी नाही म्हणजे पाऊस नाही. बघू आता धोक्याची घंटा आता आहेच म्हणजे उगवेल तसा पाऊस पडला पाहिजे लवकर. तर मंडळी सीन हे माहिती आहे का पंजोबा आणि पणजीची आठवण आलेली आणि जे तिकडे राहत होते ना तिकडेच चाललो आहे मी. तुम्हाला पण घेऊन जातो त्यांचं घर जे होतं ना तिकडे ते पण दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर पण दाखवतो. म्हणजे आम्ही राहतो सगळे म्हणजे त्या साईडला आणि पंजोबा आणि पणजी राहायची तर या साईडला म्हणजे साहिलचं घर आणि पंजोबा पणजीचं घर म्हणजे दोनच घरं इकडे बाकी कोणाचीच घरं नव्हती. चला आता घेऊन जातो तुम्हाला.
आणि जेव्हा लहान होतो ना मी तेव्हा एक पण हा जो कोपरा असतो ना तो रिकामी नसायचा माझ्या वेळी लहान असताना. आता पूर्ण रिकाम पडला आहे. घेऊनच जातो तुम्हाला. आणि पावसाचं पाणी आलं ना तिकडे त्या बांधामध्ये मस्त कोके वगैरे भेटतात, मासे भेटतात. म्हणजे ती आठवण आहे तुम्हाला सांगतो. तेव्हा मी पकडायचो नाही पकडायचं म्हणजे मासे पकडायचो. जास्त नसायचे, थोडे असायचे. आणि कोकेची मासा पण चांगली लागतात खायला. आणि इकडे म्हणजे कोणच येत नाही. जेव्हा गुरं असायची तेव्हा यायची लोक घेऊन. पण आता सध्या गुरंच नाहीत, तर ट्रॅक्टर झालेत बस. गुरं मला आल्यापासून एक पण दिसला नाही. हो हा जो घर आहे ना नवीन तो साहिलचं घर आहे. हा आहे तो चिक्कूचा झाड आहे आपल्या साहिल यांचं. चिक्कू हा त्यांचं जुनं घर पहिलं. आणि मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा या घरात राहिलो पण आहे. वरती जायला जागाच नाही राहिली कारण जंगल खूप वाढलं आहे. आता वाट करूया हळूहळू थोडी थोडी. जायचं पूर्ण रस्ता होता तिकडनं आता पूर्ण जाम झालं आहे. हळू रस्ता करत जाऊया. बापरे. हळू भेटला बा रस्ता थोडासा. हा तिकडनं एक रस्ता होता असं जायला या साईडने आणि एक त्या साईडने रस्ता आहे जायला. तर आपण इकडनंच जाऊया हळूहळू. सध्या कोणच येत नाही ना इकडे. आणि मी पण बरेच दिवसांनी आलो इकडे. पक्ष्यांचा आवाज बघा. हे वांढरांनी आंबे खाऊन टाकले तिकडे. आणि या जंगलामध्ये आहे ना दोघंच राहायचे. बाकी जे होते ते खाली होते. आणि मला वाटतं लाईट पण नव्हती तेव्हा. दिव्यावर राहायचे, दिव्यावर. काटे बिटे आहे सगळे. आलो. ही भिंत होती. आणि मेन म्हणजे मी इथं राहिलो पण आहे लहान असताना. मला वाटतं राजवीरपेक्षा लहान होतो. एवढं प्रॉपर काही कळायचं नाही मला, पण थोडं थोडं असं बघितल्यासारखं वाटतं ना. आणि ते मी असं पोटावर सरकायचो, ते पाय पकडून राहायचे. त्यांची एक खुर्ची होती लाकडाची. पण पणजीला जास्त बघितलं आहे मी माझ्या, कारण ती मुंबईत पण आलेली आहे. आणि वय पण झालं त्यांचं. आणि ते म्हणजे इथंच वारले. मला वाटतं पाय अडकला दरवाजा इकडे आणि ते पडले. आणि
पणजी मुंबई होती. आणि जेव्हा पोस्ट मास्तर जेव्हा आली बघायला तेव्हा ते दिसले वारलेले. म्हणजे बाकी इथे कोणच येतच नाही. म्हणजे तेव्हापासूनच गुरं असतानाच ते यायचे सगळे लोक. म्हणजे बसून जायची गुरं इथे चरायची आणि मग हे इथे टाईमपास करत बसायचे बाकीचे. त्या आठवणी तुमच्याबरोबर मी जागा केल्या. बरोबर डोंगराच्या बरोबर या साईडला राहायचे. किती अंतर आहे जवळ. आणि इथे प्राणी आहेत, बरेच प्राणी आहेत. येतात ते हाळीकडे रात्रीचे, पण न घाबरता तसेच राहायचे. म्हणजे माकडं पण यायची वरती. सवय झाली त्यांना एक प्रकारे. तर मंडळी काल पप्पा म्हणाले मला आपल्याला उकळे घालायचे आणि जरा लवकर उठ. मी बोललो ठीक आहे उठतो लवकर. आणि पप्पाने मला आज सकाळी 6 वाजता उठवलं. मी बोललो ठीक आहे. उठलो मी, लगेच फ्रेश झालो. आणि पप्पा म्हणाले जरा थांब मी दूध घेऊन येतो. मी बोललो ठीक आहे थांबतो. आणि नंतर मग 8 वाजले निघेपर्यंत मी निघालो. आणि पप्पा बोलले दात बीत घेऊन जा पुढे, मी येतो पाठी. अरे ते येतच नाही अजून, त्यांची वाट बघतोय. आणि नंतर कसं ऊन लागतं ना बाईक आहे, नंतर घाम बीम येतो सगळ्या. नंतर मग स्टॅमिना जास्त लागतो. आणि नंतर अगोदर असेल ना म्हणजे 6:30 7च्या आसपास पटकन होऊन जातं. आणि मग ऊन वगैरे लागत नाही. आणि क्लायमेट पण ढगाळ आहे, काही सांगता येत नाही. थोडासा काळोख करतो परत मग ते ऊन येतं. हेच चालू आहे कालपासून. पक्ष्यांचा आवाज बघा सारखा येतोय. मगाशी इथे काळोख होता, आता ऊन आलं. तर पप्पांना आमच्या घरातनं घेऊन आलो, आई पप्पांना. आणि हा वापा आपल्याला नांगरायचा आहे. आणि या वाप्यामध्ये ना पारमटे वगैरे आहेत, दगड आहेत. आणि पहिले क्लीन करायला लागेल सगळं. पतीर आहे, त्याशिवाय मग ट्रॅक्टर चालवता येणार नाही. एवढा गोळा केला. हां करतो. तर एवढा कचरा जवळ गेला आहे आम्ही सगळ्यांनी एका वाफ्यातून. आणि आता आई आमची आग पेटवते. लाव लवकर. ओला कचरा आहे ना. काम करता करता ना मला एक छोटासा खेकडा भेटला वाफ्यामधनं. हो का, छोटासा ते पळतील नसतं. म्हणून सकाळी होतं ऊन लागतं ना. तुझ्याकडनं नाही भेटली ना आई आग? तुझ्याकडनं नाही भेटली ना आग? होय. तर ओलंही नाही थोडं. तर मंडळी काम करायला गेलेलो आणि नंतर मग लेट झालं, ऊन लागायला लागला. अक्षरशः घामाने भिजलो काम करता करता. आणि वाफा वगैरे आपण पूर्ण साफ केला. पूर्ण म्हणजे दगडी बिगडी होते सगळे, पातेऱ्या वगैरे पडलेला. तर आजचं काम आपण संध्याकाळी करूया जरा सावलीत. आणि काळोख होतो, ऊन होतो, हेच चालू आहे. तर आज तर चालू निघतोय पुण्याला जायला. तर काहीतरी हाणतो सामान, परत घेऊन येतो घरात जे पाहिजे ते. मंडळी असा होता ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. आणि ना बाय बाय.